नमस्कार, मी सुवर्ण. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. काही महत्त्वाच्या घडामोडी या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारच्या ओबीसी विधेयकावर स्वाक्षरी केलेली आहे. या घडीची महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारने विधिमंडळामध्ये ओबीसी आरक्षणासंदर्भात विधेयक मंजूर केलेलं होतं. या विधेयकावर आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अखेर सही केलेली आहे. आत्ताची महत्त्वाची बातमी आहे. विधिमंडळामध्ये विधेयक मंजूर झालेलं होतं. ते राज्यपालांकडे गेलेलं होतं आणि सूत्रांकडून अशी माहिती मिळते आहे की राज्यपालांनी त्यावर स्वाक्षरी केलेली आहे. ओबीसी विधेयकावर राज्यपालांनी स्वाक्षरी केलेली आहे अशी आत्ता माहिती मिळते. ही महत्त्वाची बातमी आहे. सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला ही माहिती दिली आहे. आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी थेट आपण या सगळ्याविषयी बोलूया. उदय, ही महत्त्वाची बातमी आहे. विधेयक जे मंजूर झालेलं होतं त्याच्यावर आता राज्यपालांनी सही केली आहे. ओबीसी आरक्षणाचं हे विधेयक होतं. काय अधिक माहिती मिळते? सुवर्ण, राज्यासाठी खूप मोठी बातमी आहे. ओबीसी विधेयकावरती राज्यपालांनी सही केलेली आहे. ओबीसी आरक्षण संदर्भात राज्य सरकारने जे विधेयक आणलं होतं ते विधेयक विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये राज्य सरकारने मंजूर करून घेतलं विधिमंडळाच्या पटलावरती. मात्र त्यावरती राज्यपालांची सही होणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याच सही करता महाविकास आघाडीचे प्रमुख नेते राजभवनवरती दाखल झालेले आहेत. तिथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासोबत त्यांची महत्त्वाची चर्चा देखील झालेली आहे आणि अखेर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ओबीसी विधेयकावरती सही केलेली आहे आणि अखेर ते आता मंजूर झालेलं आहे. त्यामुळे आता राज्य सरकारला आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत, प्रभाग रचना नव्याने बदलून पुन्हा नव्याने घ्यावे लागणार आहे. अत्यंत एक महत्त्वाची बातमी आहे आणि याचे नेमकं राज्याच्या राजकारणावरती आणि निवडणुकांवरती काय परिणाम होऊ शकतात हे आपण जाणून घेऊ. आपल्यासोबत शिवसेनेचे प्रतोद आहेत, प्रभूसाहेब आपल्यासोबत. सुनीलजी, काय नेमकं याचे परिणाम होऊ शकतात? ओबीसी विधेयकावरती राज्यपालांनी सही केलेली आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांवरती याचा काय परिणाम होऊ शकतो? असं आहे की हे जे विधेयक होतं ते विधेयक म्हणजे आपण या विधेयकामुळे राज्य सरकारकडे अधिकार आपण घेणार आहोत की वॉर्ड रचना आणि आरक्षण टाकण्याचं. आणि त्यामुळे निवडणूक आयोगाला पूर्णपणे हे सगळं करत असताना राज्य सरकारच्या सल्ल्याशिवाय किंवा या बाबतीत विचारविनिमय केल्याशिवाय या पुढील गोष्टी करता येणार नाहीत. त्यामुळे साहजिकच त्याबद्दल आरक्षण टाकणं किंवा वॉर्ड रचना फेरबदल करणं या गोष्टीला वेळ लागणार आहे. आणि त्यामुळे ह्या सगळा कार्यकाल जाईपर्यंत निश्चितच निवडणुका पुढे जाऊ शकतील असं जे काही मत आहे ते मला असं वाटतं तो जो पिरियड लागणार आहे वॉर्ड रचना आणि पुन्हा अनेक नगरपालिकांच्या दृष्टीने त्याच्या फेररचना आणि त्याच्याबद्दल करेक्शन करणं या सगळ्या गोष्टीला वेळ लागणार. त्यामुळे हा कार्यकाल वाढेल. सर्वांचं लक्ष लागलेले मुंबई, ठाणे, पुणेसह किंवा नाशिकसह संपूर्ण ज्या प्रलंबित महानगरपालिका त्यांच्या निवडणुका कधी होणार? आता राज्यपालांनी सही केलेली आहे. कधीपर्यंत या निवडणुका होऊ शकतात? 3 महिने, 6 महिने, किती महिने या निवडणुका लांबणीवरती आहे की मी काय भविष्यकार नाही. आपण निवडणुका पुढे जाऊ शकत नाही म्हणून आम्ही या डिलिमिटेशनचं काम 6 महिन्याच्या आत संपवू आणि या निवडणुकीला स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीला पुढे जाऊ. साहेब, असं म्हटलं जातं की निवडणूक आयोग याला कोर्टात चॅलेंज करू शकतं आणि कदाचित हे सगळं फेटाळलं जाऊ शकतं असं देखील आहे. नाही, आता असं आहे की कायदा विधानमंडळाने केलेला आहे, एकमताने केलेला आहे. जर त्या एखाद्या गोष्टीचा कायदा एकमताने झाला असेल, संमत झाला असेल, त्याला राज्यपाल महोदयांनी मान्यता दिली असेल तर तो मला वाटतं की टिकेल. कारण छत्तीसगड आणि मध्य प्रदेशने सुद्धा याच कायद्याच्या आधारे पुढच्या निवडणुका घेण्याचा आणि त्यामध्ये डिलिमिटेशनचा अधिकार स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या कायद्यामध्ये तशी दुरुस्ती केली आहे. जर 2 राज्याला जर ते लागू असेल तर मला वाटतं आम्हालाही ते लागू होईल आणि मला वाटतं की माननीय न्यायालय या संदर्भात नक्कीच त्याला मान्यता देईल. इम्पेरियल डाटाची गरज आता वाटत नाही, इम्पेरिकल डाटाची गरज आहेच. ते आम्ही 3 महिन्याच्या मुदतीमध्ये इम्पेरिकल डाटा गोळा करण्याचा GR काढलेला आहे. त्याचे जयंत बांठे संचे माजी सचिव होते, मुख्य सचिव, त्यांना या ठिकाणी नेमलेलं आहे. त्यांच्याबरोबर 5 लोक विविध क्षेत्रातले टाटा सायन्सचे त्यांच्याबरोबर दिलेले आहेत. असे 6 लोक आहेत आणि त्यांना आम्ही सर्व अधिकार दिलेले आहेत. आणि ते आयोगाचं डेडिकेटेड आयोगाचं गठन झालेलं आहे. ते स्वतंत्र काम आहे. त्या आयोगाने ते काम आजपासून सुरू केलं आहे. थँक्यू. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर वडेट्टीवारांनी ही घोषणा केलेली आहे की राज्यपालांनी या विधेयकावर सही केलेली आहे.
त्याचा कसा फायदा होईल, त्याचे कसे परिणाम होतील याच्याविषयी सुद्धा स्पष्टता करण्यात आलेली आहे वडेट्टीवार यांच्याकडून. ओबीसी अभ्यासक श्रावण देवरे आपल्या सोबत आहेत. श्रावण सर, राज्यपालांनी या विधेयकावर आता सही केली असं समजतंय. काय त्याचे फायदे, काय परिणाम? राज्यपालांनी याच्याही आधी अनेक अध्यादेशांवर, अनेक ठरावांवर सह्या केलेल्या आहेत आणि ते सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलेले आहेत. त्यामुळे हा जो काही नवीन कायदा यांनी तयार केलेला आहे याला निश्चित सुप्रीम कोर्टामध्ये कोणी ना कोणी चॅलेंज करेल आणि तो सुप्रीम कोर्टातर्फे फेटाळला जाईल. पण श्रावण सर, याच मुद्द्यावर आता वडेट्टीवार असं म्हणत होते की सभागृहामध्ये एकमताने हे विधेयक पारित झालेलं आहे, त्याच्यावर सगळ्यांच्या सह्या झाल्यात आणि राज्यपालांनी पण सही केलेली आहे. त्यामुळे असा मुद्दा म्हणजे पुन्हा सुप्रीम कोर्टात फेटाळण्याचा मुद्दा येणार नाही असं जे म्हणत होते त्याच्याशी आपण सहमत नाही? नाही, याच्या आधी अनेक अध्यादेश काढले, अनेक ठराव काढलेत, राज्यपालांच्या स्वाक्षऱ्या घेतल्यात, सुप्रीम कोर्टाने फेटाळले ना ते. मग हेच काय नवीन यांचं विधेयक, नवीन कायदा असा काय लागून गेला आहे? एकमताने सगळंच एकमताने याच्यापूर्वी पण केलं होतं त्यांनी. सुप्रीम कोर्टाने फेटाळलं ते सर्व. हेही फेटाळलं जाईल याच्यात काही शंका नाही आहे. कारण निवडणूक आयोग हा स्वायत्त आयोग असावा, स्वतंत्र आयोग असावा. हा घटनेचा गाभा आहे आणि घटनेच्या गाभ्याला हात लावण्याचं काम महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे. ते सुप्रीम कोर्टात कदापि खपवून घेणार नाही. पण मग हा सगळा खटाटोप कशासाठी सुरू आहे? एका बाजूला वडेट्टीवारांनी ही पण माहिती दिली की आजपासून जो इम्पिरिकल डेटा गरजेचा आहे तो सुद्धा करण्याचं काम सुरू झालेलं आहे. मग हा सगळा खटाटोप सरकार कशासाठी करताय? नाही, यांना खरं म्हणजे टाइमपास करायचा आहे आणि आम्ही ओबीसीसाठी काहीतरी करतो आहे असं दाखवायचं आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये जोपर्यंत इम्पिरिकल डेटा गोळा होत नाही तोपर्यंत ओबीसीचं आरक्षण तुम्हाला परत मिळणार नाही. आणि इम्पिरिकल डेटा गोळा करण्याच्या बाबतीत ते म्हणतात की डिवोटेड कमिशन आम्ही तयार केलेलं आहे, हे केलं आहे, काम सुरू झालंय. सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की ते 435 कोटी रुपये राज्य मागासवर्गीय आयोगाने मागितलेत. तसा हा पण आयोग मागेल आणि त्याला तुम्ही पैसे द्यायला तयार आहेत का? कागदोपत्री पैसे देतात आणि कागदोपत्री काढून घेतात. अजूनपर्यंत राज्य मागासवर्गीय आयोगाला एक पैसा यांनी दिलेला नाही. जो काही दिलेला आहे तो सगळा कागदावर दिलेला आहे, प्रत्यक्ष खर्च करण्याचे अधिकार यांनी दिलेले नाहीत. खरे अशा स्वरूपाचे सगळे प्रश्न आहेत. फक्त घोषणा केली जाते, अंमलबजावणी होत नाही आणि त्यावर कुणाचं नियंत्रण नाही, असंच सगळं चित्र आहे. श्रावण सर, धन्यवाद. आपण सविस्तर बोलात आणि स्पष्टपणे बोलात त्याबद्दल. ओबीसीचे अभ्यासक श्रावण देवरे आपल्यासोबत होते. उल्हास बापट घटनातज्ञ आपल्यासोबत आहेत. उल्हास सर, विजय वडेट्टीवार आता भेटून आले राज्यपालांना आणि राज्यपालांनी स्वाक्षरी केली आहे असं कळतंय. तर काय फायदे आणि काय परिणाम याचे उल्हास सर? नाही, आता मी डिटेल्स मध्ये आता बोलणार नाही, कारण याला आव्हान जर का दिलं गेलं कोर्टामध्ये तर हे राज्यघटनेशी सुसंगत आहे की नाही हा विषय चर्चेला येणार. आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की राज्यघटनेची जी काही बेसिक स्ट्रक्चर आहे त्याच्यात बदल करता येत नाही असा केशवानंद भारती खटल्याचा निकाल आहे. आणि बेसिक स्ट्रक्चर मध्ये फ्री आणि फेअर इलेक्शन्स हा भाग धरलेला आहे. आणि फ्री अँड फेअर इलेक्शन्स मध्ये निवडणूक आयोगाचे कुठलेही अधिकार कमी करता येत नाहीत. आणि त्यामुळे या पर्टिक्युलर ऍक्ट मध्ये निवडणूक आयोगाचे काही अधिकार हे कमी करण्यात आलेले आहेत. तेव्हा ते घटनेशी सुसंगत आहे की नाही हे न्यायालय तपासून बघणार. आणि जर का सुसंगत नसेल तर मग हे बिल जे आहे ते अनकॉन्स्टिट्युशनल ठरेल. आता दोन गोष्टी आहेत उल्हास सर. श्रावण देवरे ओबीसी अभ्यासक पण असंच म्हणत होते की याआधी सुद्धा अशा अनेक प्रकारचे विधेयक केली गेली आणि त्यावर राज्यपालांनी सही पण केली पण कोर्टात ते टिकलं नाही. आणि सगळ्या प्रकारच्या सह्या म्हणजे सभागृहातल्या सगळ्यांच्या सह्या एकमतानं पारित किंवा राज्यपालांची सही असे कुठले मुद्दे तिथे टिकत नाहीत. याच्याविषयी काही स्पष्टता करू शकाल? नाही, ते किती जणांच्या सह्या आहेत आणि राज्यपालांनी कधी सही केलेला काहीच महत्व नसतं. कुठलाही कायदा जेव्हा होतो त्यावेळी तो विधानसभा आणि विधान परिषद जर का असेल तिथे, सगळ्या राज्यात विधान परिषद नाहीये पण विधानसभा आणि विधान परिषदेने संमत केला आणि राज्यपालांनी सही केली की तो कायदा होतो. आणि कायदा कुठलाही राज्यघटना हा सर्वोच्च कायदा आहे आणि कुठलाही कायदा मग तो राज्याचा असो किंवा संसदेचा असो हा राज्यघटनेशी सुसंगत असावा लागतो. त्यामुळे किती जणांनी सह्या केल्या याला काही फारसं माझ्या मते महत्व नाहीये. एक बारीकसं उदाहरण देतो तुम्हाला की
पूर्वी नरसिंहराव यांनी TN शेषन यांना सांगितलं की अमुक तारखांना निवडणुका घ्या. त्यावेळी TN शेषन यांनी त्यांना सांगितलं की निवडणुका कुठल्या तारखांना घ्यायच्या हा निवडणूक आयोगाचा अधिकार आहे, तुम्ही नाही मला ते सांगू शकत. आणि याच्यावर सुप्रीम कोर्टाने पूर्वी शिक्कामोर्तब केलेला आहे. त्यामुळे एकूण हे जे बिल आहे हे सुप्रीम कोर्टात टिकेल की नाही, बिल म्हणजे ऍक्ट हा जो आहे हा Act, हो. सुप्रीम कोर्टात टिकेल की नाही याबद्दल मी साशंक आहे. तोच तुम्हाला सर प्रश्न विचारणार होते की तुमचं स्वतःचं मत काय. तुम्ही म्हणताय साशंकता आहेच या सगळ्या बाबतीत. धन्यवाद सर, तुम्ही सविस्तर बोललात त्याबद्दल. घटनातज्ञ उल्हास बापट सर आपल्यासोबत होते. या घडीची सगळ्यात मोठी तर बातमी आहे की ओबीसी विधेयकावर राज्यपालांनी स्वाक्षरी केलेली आहे. हरिभाऊ राठोड ओबीसी नेते आपल्यासोबत आहेत. हरिभाऊ, आपलं म्हणणं काय आहे? विधिमंडळामध्ये जे मंजूर झालेलं होतं तर राज्यपालांनी पण सही केली आहे, पण अभ्यासक असं म्हणतायत की हे कोर्टात टिकणार नाही. आज मान्य राज्यपालांनी सही केली, उद्या गॅजेटमध्ये येईल किंवा आज रात्रीच ते गॅजेटमध्ये येईल, तेव्हा तो कायदा झाला उद्यापासून. तेव्हा हा कायदा जेव्हा निवडणूक आयोगाकडे जाईल तेव्हा निवडणूक आयोगाकडे एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्देश म्हणजे जे ओव्हरड्यू झाल्या ज्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्या विदिन 6 मंथ घ्यायच्या आहे, आणि ज्या आता ड्यू होतील त्यानंतर 6 महिन्यात त्यांना निवडणुका घ्यायच्या आहेत. तर हे दोन्ही त्यांच्या समोर थोडासा पेचही आहे म्हटलं तरी चालेल, आणि सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून आहे की ते निर्णय काय घेतात, म्हणजे निवडणूक आयोग याच्यावर निर्णय काय घेणार आहे. तर आणि दुसरं असं की दरम्यान असा एक ऍक्टिव्हिटी आहे की एक आयोग, स्वतंत्र आयोग, एक्सपर्टचा आयोग बसवण्याचं काम सुद्धा विचाराधीन आहे सरकार करतं. आणि जर त्यांना 2 महिन्याचा वेळ दिला आणि खरोखर त्यांनी 2 महिन्यात जर एम्पिरिकल डाटा दिला तर ह्या निवडणुका सुरळीत होऊ शकतात, आणि जो पेच निर्माण झालेला आहे राज्यामध्ये तो सुद्धा निश्चितपणे कायदेशीर सुटू शकतो. आणि बापट साहेब सांगतात त्याप्रमाणे तर मला सुद्धा डाऊट होता, पण समजा कोणी गेलेच नाही कोर्टात आणि त्याला कोणी चॅलेंज केलंच नाही, आणि न्याय आपल्या निवडणूक आयोगाने निर्णय घेतल्याप्रमाणे स्मूथली आणि एम्पिरिकल डाटा जर मिळाला दरम्यानच्या काळामध्ये तर निश्चितपणे आरक्षणासह निवडणुका आपल्या महाराष्ट्रात होऊ शकतात. नक्की. धन्यवाद हरिभाऊ, सविस्तर बोललात त्याबद्दल. अतुल भातखळकर भाजपचे नेते आमदार आपल्यासोबत आहेत. अतुलजी, आपण राज्यपालांनी आता स्वाक्षरी केलेली आहे, पण कोर्टात किंवा निवडणूक आयोगाकडे ते टिकणार नाही विधेयक असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आपण काय सांगाल यावर? नाही, मी काही कायदेशीर तज्ज्ञ नाहीये, पण या महाभकास आघाडी सरकारचा इतिहास पाहिला तर यांच्या अकर्तृत्वामुळे आणि प्रत्येक विषयामध्ये कुठलाही चांगला हेतू नसल्यामुळे ओबीसी आरक्षणाची यांनी वाट लावली, मराठा आरक्षण यांना सुप्रीम कोर्टात टिकवता नाही आलं, आणि त्यामुळे या कायद्याला आम्ही पूर्ण पाठिंबा दिलेला आहे. कारण ओबीसीचं आरक्षण या सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेलेलं आहे. परंतु ओबीसी करता वेगळ्या मंत्रालयाची स्थापना फडणवीस सरकारने केली होती, त्यांच्याकरता वेगळा निधी निर्माण केला होता, दिला गेला होता, आणि त्यामुळे ओबीसी आरक्षणासहित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या पाहिजेत हे भारतीय जनता पार्टीचं मत आहे, आणि त्याच्यामुळे आम्ही एकमताने पाठिंबा दिलाय. न्यायालयात दुर्दैवाने कोणी गेलंच, आणि या संदर्भात न्यायालय काय करेल या विषयात भाष्य करण्याइतका मी तज्ज्ञ नाहीये. नक्की नक्की अतुलजी. एक ग्रामविकासा अनेक नगरविकासा आम्ही जे मंजूर केले त्या कायद्यावर राज्यपालांची सही होणं गरजेचं होतं, आणि थोडंसं अर्जन्सी असल्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली आणि समजावून सांगितलं की ते काय हा कायदा आहे तो, आणि मग त्यांनी जे आहे 2-4 मिनिटांमध्ये त्यांच्या त्या फाईल आणल्या आणि दोन्ही फाईलवर जे आहे त्यांनी सही करून टाकली. त्याच्यामुळे आता तो कायदा पूर्णपणे आता अंमलात आलेला आहे. या इलेक्शन कमिशनच्या संदर्भामध्ये आपण जे काही बदल केले, प्रभाग रचनेचा वगैरे अधिकार आपण घेतले, ते अधिकार आता सरकारकडे आलेले आहेत. हा कायदा कितपत कोर्टात टिकू शकतो यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण केले जाऊ शकतो? नाही, कारण कोर्टामध्ये काही अडचण येण्याचं कारण नाही. हे याचं कारण असं आहे की आपण सगळं प्रभाग रचना वगैरे ते सगळं करून पुन्हा निवडणूक आयोगालाच ते सगळं देणार आहोत.
शेवटच्या मान्यतेसाठी आणि त्यांनीच निवडणुकाची तारीख पण ठरवायची आहे आणि त्यांनीच जर काय बदल करायचे असते त्या प्रभाग रचनेमध्ये आणि फायनल डिसिजन जे आहे ते निवडणूक आयोगाचंच आहे. निवडणूक आयोगच कोर्टात जाऊ शकतो असं देखील बोललं जात आहे, तशी चर्चा आहे. मला स्वतःला वाटत नाही, कारण आता हे आयोग जो आमचे 2 ॲक्ट आहेत त्या ॲक्टप्रमाणेच आता सगळं झालं पाहिजे, कारण हा राज्याचा ॲक्ट आहे. पण हा ॲक्ट फक्त आम्हीच केला का असा नाही. उत्तराखंड असेल, उत्तर प्रदेश असेल, मध्य प्रदेश असेल, ह्या तिघांनी असाच कायदा केला. त्याच्यामध्ये तर ते निवडणूक कधी घ्यायची ते सुद्धा सरकार ठरवणार. इथे तर आम्ही ते सगळे निवडणूक कधी घ्यायचे तो सुद्धा अधिकार निवडणूक आयोगाकडे ठेवला. आम्ही जे करू त्याला शेवटची अंतिम मान्यता ती पण त्यांच्याकडे सोपवलेली आहे. त्यामुळे त्यांच्यापेक्षा तर आपण निवडणूक आयोगाचे जे अधिकार जे आहे फार सगळे काढून घेतलेले नाही. ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आता या निमित्तानं म्हणता येईल. आमचे सगळे प्रयत्न सुरू आहेत आणि तुम्हाला मी सांगतो की आजच म्हणजे काल मंत्रिमंडळामध्ये ही बांधिया समिती जी आहे ती सुद्धा गठीत करण्यात आलेली आहे. त्यांना जागा देण्यात आलेली आहे आणि त्यांना सगळी जी काही गोष्टी हवं आहे ते माहिती त्यांना आम्ही पुरवतो आहोत आणि शक्य तितक्या लवकर सुप्रीम कोर्टाला अभिप्रेत असलेला इम्पेरिकल डाटा जो आहे गोळा करण्याचं काम ते करतील. बाठिया स्वतः हे सेन्सस कमिशनमध्ये 11 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. ते सेन्सस कमिशनर होते, नंतर ह्या राज्याचे मुख्य सचिव होते आणि बाकीचे सुद्धा म्हणजे मग टाटा कन्सल्टन्सीचे अधिकारी आहेत. नंतर IIPS जे आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्स त्यांचे अधिकारी आहेत. महेश झगडे आहेत. नंतर एक पूर्वी आपले जे असलेले लॉ ज्युडिशरीचे सेक्रेटरी पटेल म्हणून ते आहेत. तर आता ही अशी सगळी जी आहे बरीचशी जी आहे अनुभवी मंडळी जी आहेत आणि ते लवकरात लवकर रात्रंदिवस बसून ते सगळं करून देतील अशी आमची अपेक्षा आहे. कुमार केतकर असं म्हणतात की 5 राज्याच्या निवडणुकांनंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे. नाही, मला तसं काही वाटत नाही असं ते काही, कारण तसं देशामध्ये त्यांना सगळं माहिती आहे आपल्याला की नवीन पटनाईक काम करत आहेत. त्याच्यानंतर आंध्र प्रदेश आहे, तामिळनाडू आहे, विरोधी पक्षाचे सरकार आहेतच ना. त्यामुळे मला तसं काही ते वाटत नाही आहे. आज राज्यपालांची आपण राज्यपालांची आपण भेट घेतलेली आहे, काय चर्चा झाली सविस्तरपणे? महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती ज्या निवडणुका होत्या या निवडणुकांची वॉर्ड रचना जी आहे निवडणूक आयोग करत होता ती राज्य शासनाने करावी अशा प्रकारचं कायद्यामध्ये आम्ही दुरुस्ती केली आणि ते पण इतर म्हणजे मध्य प्रदेश असेल, उत्तराखंड असेल, इतर जी काही राज्य उत्तर प्रदेश असेल या राज्यांमध्ये तशाच प्रकारची पद्धत आहे की प्रभाग रचना पण राज्य सरकारने करायची, निवडणुकीची तारीख पण राज्य सरकारने ठरवायची आणि निवडणुका कंडक्ट पण राज्य सरकारने करायच्या. परंतु आपल्या महाविकास आघाडी सरकारने कायद्यामध्ये फक्त वॉर्ड रचना करण्याचे अधिकार राज्य सरकारकडे घेतले. तेही ती वॉर्ड रचना अंतिम करण्याचे अधिकार पण निवडणूक आयोगाकडे ठेवलेले आहेत आणि निवडणूक जाहीर करण्याची डेट पण निवडणूक आयोग करणार आणि त्याचबरोबर निवडणूक प्रक्रिया राबवण्याचं काम देखील निवडणूक आयोग करणार. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या अधिकारावर कुठेही गदा आणण्याचं काम राज्य सरकारने केलेलं नाही आणि म्हणून ते कायदा आम्ही जो काय अमेंड केला होता त्याच्यावर राज्यपाल महोदयांची स्वाक्षरी त्याच्यावर व्हायची होती आणि म्हणून आम्ही राज्यपाल महोदयांना विनंती करायला आज आलो होतो आणि त्या विनंतीचा त्यांनी विचार करून त्या याच्यावर स्वाक्षरी केलेली आहे. भाई, केतकरांनी राष्ट्रपती राजवटीचा उल्लेख केलेला आहे, काय वाटतं तुम्हाला? नाही, काय राष्ट्रपती राजवट कशासाठी लावणार, काय कारण काय? आज महाविकास आघाडी सरकारकडे 170चं बहुमत आहे आणि लोकशाहीमध्ये बहुमताच्या आकड्याला महत्त्व असतं. त्यामुळे राष्ट्रपती शासन कुठल्या आधारावर कसं काय लावता येईल? भाजपचे नेते सुद्धा वारंवार नाही, पण काय म्हणजे आता जर बहुमताचं सरकार महाविकास आघाडी सरकार या राज्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतंय, शेतकऱ्यांना न्याय देण्याचं, कष्टकऱ्यांना न्याय देण्याचं, किंबहुना या कोविडचा सामना देखील राज्याने समर्थपणे केलेला आहे. याचं अनुकरण इतर राज्यांनी देखील केलं आहे, याचं ॲप्रिशिएशन हायकोर्ट सुप्रीम कोर्टने देखील केलं आहे. आणि आज असं असताना या एकीकडे आपली या कोविडमध्ये
आर्थिक परिस्थिती बेताची असताना विकासाला कुठेही कात्री लावली नाही. अनेक विकास प्रकल्प आज देखील बजेटमध्ये एक इन्फ्रास्ट्रक्चरवर मोठ्या प्रमाणावर या बजेटमध्ये तरतूद केलेली आहे. सर्व समावेशक असं हे बजेट आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांचा विचार केलेला आहे. आणि मग असं असताना बहुमताचं सरकार असताना राष्ट्रपती शासन लावण्याचं कारण काय? बरं सर, 12 आमदारांचा प्रश्न प्रलंबित आहे, त्यावर चर्चा झाली का? त्यावर पण आम्ही विनंती केली त्यांना. 12 आमदारांचा जो विषय होता, अध्यक्ष स्पीकरच्या इलेक्शनच्या संदर्भात देखील आम्ही त्यांना विनंती केली आणि त्याच्यावर राज्यपाल महोदय पूर्णपणे सकारात्मक आम्हाला दिसले. भाजपने आज खुलं आवाहन केलेलं आहे की 5 राज्यांनंतर महाराष्ट्रातल्या नेत्यांचं पुढचं टार्गेट आहे ते महाराष्ट्र आणि खास करून मुंबई. नाही, काय टार्गेट म्हणजे काय करणार? ते केंद्रीय यंत्रणा लावणं. लोकशाहीमध्ये केंद्रीय यंत्रणा हे प्रत्येकाचं सरकार येत असतं, जात असतं. केंद्रीय यंत्रणांचा वापर जो आहे खरा ठीक आहे, ज्यांनी भ्रष्टाचार केला त्याच्या मागे लावणं योग्य आहे. परंतु असं केंद्रीय यंत्रणांचा, तपास यंत्रणांचा वापर सूडबुद्धीने राजकीय आकसापोटी करणं हे लोकशाहीला घातक आहे, लोकशाहीमध्ये मारक आहे. मुश्रीफ साहेब, तुम्ही काय सांगाल? आज भाजपने ज्या प्रकारे जल्लोष केला, हार, लाडू, ढोल ताशा वाजवले. ठीक आहे की त्यांनी आता 4 राज्यामध्ये त्यांना विजय मिळालेला आहे, आनंद व्यक्त करणे स्वाभाविक आहे. परंतु त्या 4 राज्याच्या निवडणुकीचा परिणाम या महाराष्ट्र होईल असं नाही. आणि ज्याचा उल्लेख मगाशी तुम्ही केला राष्ट्रपती राजवटचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये मेजॉरिटी जर गेली तरच किंवा कायदा सुव्यवस्था अडचण आली. मला वाटतं एवढं शांततेने गुण्यागोविंदाने आमचं राज्य चालू आहे. इथं काय कायदा सुव्यवस्था अडचण आलेली नाही. 170 लोकांपेक्षा जास्त बहुमत आहे. जर अध्यक्षपदाची निवडणूक झाली की आपल्याला दिसेलच. त्यामुळे तो सवालच येत नाही. आणि अतिशय चांगलं काम हे उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये सुरू आहे. आजचं जर बजेट जर बघितलं तर सर्व अंगाने अतिशय उत्कृष्ट असं बजेट आहे. भाजपचे नेते वारंवार म्हणतात की महाराष्ट्र अगदी बाकी आहे, कारण 4 राज्यात त्यांना ठीक आहे, त्यांचं 1-2 दिवस आनंद असतात, ते चालणार. 2024 हा निवडणूक आहे. ठीक आहे, ज्या वेळा विजय मिळत असतो तेव्हा स्वाभाविक आहे माणूस उत्तेजित होत असतो. देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की 2024ला सत्तांतर अटळ आहे. ठीक आहे ना, त्यांनी काय म्हणावा हा त्यांचा भाग आहे. आणि आम्ही अनेक वेळा सांगितलं, आम्ही तिन्ही एक असलो. कुठलं सत्तांतर? महाराष्ट्रात तिकडे केंद्रात पण सत्तांतर 2024ला. चलो, धन्यवाद. काल नरेंद्र मोदी यांनी सूचित वक्तव्य केलं. त्यांनी म्हटलं की भ्रष्टाचार विरोधी जो लढा आहे, जो भ्रष्टाचार विरोधी लढा आहे तो अधिक तीव्र होणार आणि भ्रष्टाचार आम्ही संपवणार. कसलं भ्रष्टाचार विरोधी लढा जो आहे चांगला, अधिक तीव्र. अभिनंदन करायला पाहिजे. एक छोटासा ब्रेक घेऊया. इथे अजून काही बातम्यांसाठी काही क्षणात भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. विधान भवन परिसरातून जयंत पाटील बोलत आहेत. थेट प्रक्षेपण. ये जो प्रस्ताव है हैदराबाद से नज़दीकी महाराष्ट्र का, जैसे इसका मतलब ये भी होता है कि गुजरात से मुंबई को ट्रेन आ रही है तो गुजरात से नज़दीकी बढ़ाने के लिए उन्होंने उसकी शुरुआत की. इसका ये भी मतलब हो सकता है. ये ट्रांसपोर्ट दल सिस्टम इम्प्रूव होना सबके हित में है. हम मुंबई से हैदराबाद जाने के लिए हो या नागपुर जाने के लिए हो या अहमदाबाद जाने के लिए हो, ट्रांसपोर्ट का ये जो सिस्टम है वो इम्प्रूव करने के लिए सबका स्वागत होना चाहिए. अगर गुजरात से मुंबई को आने के लिए हाई स्पीड ट्रेन का स्वागत वो करते हैं तो हमें अपेक्षा थी कि वो मुंबई हैदराबाद का भी स्वागत करें. पेट्रोल डीजल पर कोई राहत नहीं थी टैक्स कम करके, सब राज्यों ने किया लेकिन महाराष्ट्र में नहीं किया. क्योंकि मोदी सरकार कितना टैक्स पेट्रोल के दाम बढ़ाने वाले हैं, इसमें कोई ये ही नहीं रहा है. रोज़ पेट्रोल के दाम बढ़ रहे हैं. अभी ये रशिया और यूक्रेन के लड़ाई के बाद में शायद और बढ़ेंगे. उनको एक रीज़न मिला है. तो ये तो रोज़ बढ़ाते हैं प्राइसेस, पेट्रोल और डीजल के बढ़ा रहे हैं. तो राज्य सरकार कितने बार करेक्शन करते रहेगी, उसको भी मर्यादा है. पुन्हा एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या बजेटवर जोरदार टीका केली. कळसूत्री सरकारचं पंचसूत्री बजेट आहे असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला. आज राज्याचा
अर्थसंकल्प सादर करण्यात आला, त्याच्यावर देवेंद्र फडणवीसांनी टीका केली. राज्याचं बजेट विकासाला चालना देणारं नाहीये, इतकंच नव्हे तर मागील बजेटमधल्याच घोषणा पुन्हा केलेल्या आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. बजेटमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय झालाय अशीही टीका फडणवीसांनी केली. कळसूत्री सरकारनं विकासाचं पंचसूत्री मांडण्याचा जो प्रयत्न केला आहे, या पंचसूत्रीने काही होणार नाही, कारण या सरकारने महाराष्ट्राच्या विकासाला पंचतत्वात विलीन केलेले आहे आणि 2 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या दीन दलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, ओबीसी, मराठा, धनगर, 12 बलुतेदार सगळ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारने केलं आहे. एक छोटासा ब्रेक, पुन्हा पहा फक्त न्यूज 18 लोक. पुन्हा एकदा स्वागत. बुलेटिनमध्ये आपण पुढच्या बातम्यांकडे वळतोय. बजेट म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक आहे, असा घणाघात केला माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री सन 2000 बजेट म्हणजे जनतेची फसवेगिरी आहे, फसवणूक आहे. राज्याच्या या बजेटने जनतेची फसवणूक केलेली आहे असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. आज बजेट सादर करण्यात आलं. या बजेटमध्ये वेगवेगळ्या घोषणा करण्यात आल्या, वेगवेगळ्या विभागांकरता. अर्थसंकल्पामध्ये जी भाषणं दिली, अनेक मुद्दे त्याच अर्थसंकल्पात याही अर्थसंकल्पात भाषणामध्ये व्यक्त करण्यात आले. मागच्या अर्थसंकल्पाची मी माहिती घेतली. मागच्याच अर्थसंकल्पातले अनेक मुद्दे हे त्या अर्थसंकल्पाच्या पुस्तकात बंद आहे आणि ते बंद असताना पुन्हा या महाराष्ट्राच्या जनतेची फसवेगिरी करायची. ना मुंबईकर जनतेचं समाधान आहे, ना गडचिरोली चंद्रपूरच्या जनतेच्या आशा पूर्ण करण्याचा संकल्प आहे. या आणि अशा सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. कोरोना अजून गेलेला नाही, त्यामुळे कोरोनाचे नियम पाळायला विसरू नका. जोपर्यंत सरकार सांगत नाही तोपर्यंत मास्क काढून टाकला स्वतःच्याच मनाने, असं करू नका. आपली इतरांची काळजी घ्या. news18lokmat.com यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. पहा फक्त न्यूज 18 लोक.